लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सरकारकडून अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे आणि ती माहिती मी तुम्हाला काल लाईव्हच्या माध्यमातून दिलेली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी आपल्या एक्स पोस्ट हँडलच्या माध्यमातून ती माहिती दिलेली आहे. ती माहिती काय आहे हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी लाईव्ह मध्ये नव्हत्या म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवत आहे, कारण ही माहिती ऑलरेडी मी लाईव्ह मध्ये दिलेली आहे लाडक्या बहिणींनो. म्हणजे ज्या वेळेला आदितीताई तटकरे यांनी पोस्ट केली त्याच वेळेला एक 10 ते 15 मिनिटांनंतर मी लाईव्ह घेऊन तुम्हाला माहिती दिलेली आहे. आदितीताईनं काय म्हटलं हे सगळी माहिती तुम्हाला मी काल दिलेली आहे. सगळ्यात अगोदर मी आपल्या चॅनलवरती लाईव्ह घेऊनच ही माहिती तुम्हाला दिलेली आहे लाडक्या बहिणी. काल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी आपल्या एक्स पोस्ट हँडलच्या माध्यमातून एक माहिती दिलेली आहे. ती माहिती अशी आहे, ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकलेली आहे त्या लाडक्या बहिणीची अंगणवाडी सेविकेमार्फत पडताळणी होणार आहे. म्हणजे जर तुमची केवायसी चुकलेली असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज राहणार नाही लाडक्या बहिणींनो. बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी केवायसी केली होती पण त्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली होती. कारण लाडक्या बहिणींनो, जे प्रश्न विचारले होते ते अतिशय गोंधळून टाकणारे प्रश्न होते, अतिशय कन्फ्युजिंग प्रश्न होते. त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणीची केवायसी चुकली होती लाडक्या बहिणींनो. अंगणवाडी सेविका एकतर तुम्हाला बोलवून घेतील किंवा अंगणवाडी सेविका स्वतः तुमच्या घरी येऊन तुमची पडताळणी करतील, म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करतील लाडक्या बहिणींनो. म्हणून ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली होती त्या लाडक्या बहिणींनी काळजी करायचं कुठलंही कारण राहिलेलं नाही. ही मागणी लाडक्या बहिणींनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सातत्याने करत होतो. सरकारकडे केवायसी चुकलेली आहे त्याची दुरुस्ती करण्यासाठी एडिटचं ऑप्शन द्या, असं आपण सरकारकडे खूप वेळा मागणी केलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून असो किंवा आपल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून असो, सरकारकडे आपण ही मागणी लावून धरली होती लाडक्या बहिणींनो. त्यामुळे आता त्या मागणीला यश आलेलं आहे आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काल ही माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींनो. तर लाडक्या बहिणींनो, तुमची जर केवायसी चुकलेली असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. काही दिवसामध्येच तुमच्या घरी अंगणवाडी ताई येतील आणि तुमची पडताळणी करतील. तुम्ही जर त्या पडताळणीमध्ये पात्र ठरलात तर तुमचा पुन्हा लाभ सुरू होणार आहे लाडक्या बहिणींनो. आणि आणखीन एक आपली मागणी होती पण ती मागणी पूर्ण झालेली नाही. सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती ती मागणी आपण लावून धरलेली आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणीला पण काहीतरी सरकारने पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे केवायसी करण्याचा. कारण त्या लाडक्या बहिणीची केवायसी काही कारणास्तव राहिलेली आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणीची केवायसी राहिलेली आहे लाडक्या बहिणींनो. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे मी पुन्हा मागणी करत आहे की ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झालेली नाही, ज्या लाडक्या बहिणीची काही कारणास्तव केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणीला केवायसी करण्यासाठी काहीतरी पर्याय उपलब्ध करून द्यावा, नाहीतर केवायसी पोर्टल चालू करून द्यावं. तर लाडक्या बहिणींनो, आज इथंच थांबू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाडक्या बहिणींनो. कारण जशी ही मागणी आपली पूर्ण झालेली आहे पण ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झालेली नाही ती मागणी आपली पूर्ण झालेली नाही. म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या लाडक्या बहिणीला पण न्याय मिळू द्या लाडक्या बहिणींनो. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लाडक्या बहिणींनो. तुम्ही लाईक करण्यासाठी कंजूसी करू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच खात्रीशीर अपडेट घेऊन. नमस्कार.